राजाला राज्यकारभारातून मुक्त व्हावं असं प्रकर्षानं वाटत होतं खरं, पण काय करणार? कारण कोणीही युवराज नव्हता, राजकुमार नव्हता. मग हे राज्य नेमकं सोपवायचं तरी कुणाच्या हाती, हा खूप मोठा प्रश्न राजाला सतावत होता. आणि यातच काही वर्ष सुद्धा निघून गेले. पण आता मात्र राजानं ठरवलंच की या कारभारातून मला मुक्तता घ्यायचीच आहे. आणि त्यांच्या मंत्रीगणाशी सगळा त्यांनी विचार केला आणि असं ठरवलं की उद्या पहाटे जे कोणी सगळ्यात अगोदर नगरामध्ये येईल त्यालाच राजेपद बहाल करायचं. झालं. त्या नगराच्या सगळ्या सीमेवर शिपाई सगळे ठेवण्यात आले आणि कोण अगोदर येतोय याची वाट पाहत सगळेच तिथे थांबलेले होते. जेव्हा पहाट झाली तेव्हा एक जण आतमध्ये आला आणि त्याला घेऊन राजाकडे सगळेजण गेले. हा मनुष्य जो होता अतिशय साधा होता. अतिशय साधा म्हणजे त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाटलेले होते. पण राजानं ऑलरेडी निर्णय घेतलेला होताच, म्हणून राजानं आपण घेतलेला निर्णय त्या मनुष्याला सांगितला आणि आजपासून या राज्याचा तू स्वतः राजा आहेस असंही सांगून स्वतः त्याला सिंहासनावर बसवलं. काही दिवसांमध्येच हा मनुष्य जो होता ना, होता खरंच चाणाक्ष आणि खूप चांगला हुशारही. त्याच्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये त्यानं राज्यकारभार व्यवस्थितरित्या शिकूनही घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो राज्यकारभार करूही लागला. सुरुवातीला ज्यांना वाटत होतं की ओ, हा असा माणूस पहिल्यांदा नगरात आलाय आणि ह्याच्या हाती राज्य सोपवलं जाणार, काय होईल आपल्या राज्याचं, असं ज्यांना वाटत होतं ना, तेच आता खूप स्तुती करू लागले की राजाने घेतलेला निर्णय किती चांगला होता आणि आपल्याला खरंच एवढा चांगला राजा मिळाला की अगोदरच्या राजाची उणीव सुद्धा आपल्याला फारशी भासत नाहीये. आणि हे सगळं छान शांतपणानं चालू असताना प्रत्येकाला मात्र प्रश्न पडायचा की ह्या राजमहालातल्या त्या एका खोलीमध्ये असं काय आहे की जिथे हे राजे महाराज, म्हणजे हा नवीन झालेला राजा, हे राजे महाराज स्वतः तिथे जात असतात आणि त्या खोलीची चावी सुद्धा ते स्वतःकडेच ठेवतात. त्या खोलीचं कुलूपही ते स्वतःच उघडतात आणि कुणालाही ते तिथे अजिबात येऊ देत नाहीत. नेमकं काय असावं, तर्क वितर्क आपापसामध्ये सगळेजण करत होते. शेवटी मंत्रीगणालाच राहवलं नाही. काही मंत्र्यांनी हा प्रश्न त्या राजाला विचारला आणि राजाने जस्ट उत्तर टाळून दिलं. मग आणखी दुसऱ्या काही जणांनी त्यांना हाच प्रश्न विचारला, तरीही त्या राजानं तोही प्रश्न टाळून दिला. शेवटी सगळ्यांनी सेनापतीला विनंती केली की तुम्ही राजे महाराजांच्या जास्त जवळचे आहात असं आम्हाला वाटतं. कदाचित हे आपले महाराज तुम्हाला तरी खरं कारण सांगतील की त्या खोलीमध्ये नेमकं असं आहे तरी काय. आणि त्यासोबतच काही जणांनी शंका पण उपस्थित केली, आपण ह्या कुठल्या तरी माणसाला इथे आणून राजा केलंय खरं, पण हा कोणत्या तरी शत्रू राज्याचा गुप्तहेर वगैरे असेल, तिथे आतमध्ये बसून त्यांचं ते काहीतरी चालू असेल, आपलंच राज्य धोक्यात येईल, असं काही असू नये ना. हे लक्षात आल्यानंतर सेनापतीनं ते आव्हान उचललं आणि सांगितलं की येस, मी विचारतो की नेमकं त्या खोलीत काय आहे आणि माहिती काढतो. आणि मग शेवटी राजाचा एकदा खूप चांगला मूड आहे हे असं पाहून या सेनापतीनं राजाला त्या खोलीबद्दल विचारलं आणि आग्रहच धरला की मला त्या खोलीमध्ये घेऊन चला ना, नेमकं काय आहे तिथे मला बघायचं आहे. असं काय असेल की जिथे आम्हाला कुणालाच तुम्ही येऊ देत नाही. शेवटी त्या सेनापतीचा आग्रह पाहून राजानं सांगितलं, चला माझ्यासोबत तुम्ही चला, मी स्वतः तुम्हाला तिथे घेऊन जातो. आणि राजा लगेच म्हणाला, हाच प्रश्न खूप जणांनी मला विचारलेला होता, त्यामुळे त्या सगळ्या लोकांना आणि त्या मंत्रीगणालाही सोबत घेऊन चला, ती खोली काय आहे आणि त्याच्यात काय ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो. आणि सगळेजण जेव्हा गेले, राजाने स्वतः ती खोली उघडली. जेव्हा सगळ्यांनी खोलीमध्ये नजर फिरवली, काहीच तर नव्हतं त्या खोलीमध्ये, ऍब्सोल्युटली काहीच नाही. आणि मग हा आपला राजा तिथे येऊन अर्धा तास करतो तरी काय, हा पुन्हा सगळ्यांच्या मनात प्रश्न यायला सुरुवातच झाली. आणि त्या राजानं एका तिथे कोपऱ्यात असणाऱ्या काही कपड्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं. ते कपडे कोणते होते? जेव्हा त्या फाटक्या कपड्यामध्ये तो आलेला होता ना, तेच फाटके कपडे त्या खोलीमधल्या त्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. आता मात्र खूपच मोठा संभ्रम सगळ्यांमध्ये निर्माण झाला की हे कपडे इथे अजूनही का ठेवण्यात आले आणि अर्धा तास या कपड्यांसोबत हे आपले राजे महाराज काय करत असतील. तेव्हा त्यांच्या मनातला प्रश्न राजानं स्वतःच लक्षात घेतला आणि त्यांना उत्तर दिलं, माझ्या नशिबानं आणि आपल्या अगोदरच्या राजे महाराजांच्या कृपेमुळे
मला हे राज्य मिळालं खरं. माझ्या परीनं जेवढ्या चांगल्या पद्धतीने हे राज्य मला सांभाळता येईल तेवढ्या पद्धतीने सांभाळण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय. पण तरी सुद्धा कधीतरी माझ्याही मनात डोकवून जातं की एवढ्या मोठ्या राज्याचे आपण राजे आहोत. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात येतं की माझा अहंकार कुठेतरी वर निघू पाहतोय. या अहंकाराला दाबण्यासाठी मग मी ताबडतोब या खोलीमध्ये येत असतो आणि अर्धा पाऊण तास या खोलीमध्येच राहतो. माझं पूर्वायुष्य सगळं आठवतो आणि लक्षात घेतो की माझे जेव्हा पाय जमिनीवर असतील ना, तेव्हाच मी खूप चांगल्या पद्धतीनं राज्य करू शकेन. हे उत्तर ऐकल्यानंतर सगळ्यांनाच इतकं वाईट वाटलं की आपण तर ह्या राजाबद्दल काय काय विचार केला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अहंकार, गर्व, घमेंड आपल्या डोक्यामध्ये शिरू नये याच्यासाठी हा राजा स्वतः किती प्रयत्न करत होता. आणि मग सगळ्यांनाच अगदी मनातून वाटलं की ह्या राजाची निवड आपल्या राजेसाहेबांनी अगदी योग्य केलेली आहे. आणि मग काय, सगळ्यांनीच त्या राजाचा जयघोष करायला सुरुवात केली. तात्पर्य काय? खरंच आपल्यामध्ये अहंकार कोणत्याही परिस्थितीत निर्माण होऊ नये याच्यासाठी आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे. एकदा अहंकार डोकवायला सुरुवात झाली आणि एकदा या अहंकारानं फणा काढला की कुणीही आपल्याला कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा आपले पाय जमिनीवर येणं खूप अवघड असतं. बेटर वे, हे पाय हवेत उचललेच जाऊ नयेत याच्यासाठी आपण प्रयत्न करणं. थँक्यू.